नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील बळीराजासाठी आली अत्यंत आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचे पैसे या तारखेपासून शेतकऱ्यांना मिळणार। हेक्टरी किती रुपये असणार ते सुद्धा बघूया। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील बळीराजासाठी सर्वात मोठी बातमी आहे, कारण शेतकरी मित्रांनो, पीक विमा 25,000 रुपये प्रति हेक्टर आता वाटप करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला असून आता प्रत्यक्ष निधी वितरणाला सुरुवात झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी आणि कीड रोगामुळे ज्या शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले त्यांना आता हेक्टरी 25,000 रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे। आता यामध्ये प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यांचा समावेश असणार आणि हे पैसे शेतकऱ्यांना कसे मिळणार, तर शेतकरी मित्रांनो, थेट डीबीटीद्वारे हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार। आता अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की आम्हाला पैसे कधी मिळणार आणि कोणत्या तारखेला मिळणार, तर शेतकरी मित्रांनो, तारीख सुद्धा बघूया आणि कोणत्या जिल्ह्यात या निधीचा वाटप होणार आहे ते सुद्धा बघूया। आता शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजना 2025 मध्ये 25,000 रुपये प्रति हेक्टरी एक आढावा कसा निर्माण झाला ते आधी बघूया। महाराष्ट्र सरकारने पीक विमा योजनेअंतर्गत विशेष तरतूद केली आहे। या अपडेटनुसार ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पीक विमा उतरवला होता त्यांच्या पिकाचे नुकसान 50% अधिक झाले होते, त्यांना प्राधान्याने ही मदत दिली जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, शासनाने यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी हा विमा कंपन्यांना वर्ग सुद्धा केलेला आहे। या योजनेचे मुख्य उद्देश जर बघितलं तर शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढणे हा असतो। शेतकरी मित्रांनो, विशेषतः सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही रक्कम खूप मोठी आर्थिक मदत सुद्धा ठरणार आहे। ही प्रति हेक्टरी 25,000 रुपयांची मदत ही त्यांच्या नुकसानीच्या तीव्रतेवर आधारित असते। शेतकरी मित्रांनो, म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे खरोखर 90% अधिक नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना आता हेक्टरी 25,000 रुपयांपर्यंत मदत मिळणार। आता शेतकरी मित्रांनो, यासाठी कोणते जिल्हे पात्र झाले ते सुद्धा बघूया। आता शेतकरी मित्रांनो, विदर्भ विभागामध्ये यवतमाळ, अमरावती, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे खूप उत्पन्न होते आणि सोयाबीनचे नुकसान खूप झाले, त्यामुळे या जिल्ह्यांना प्राधान्य दिल्यात आलेले आहे। त्यानंतर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये लातूर, धाराशिव, बीड आणि नांदेड जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई ही त्यांना दिली जात आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर सोलापूर आणि नगर जिल्ह्याच्या काही भागामध्ये पीक विम्याचे पैसे हे आजपासून जमा होणार आहे। आता अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न होता की आम्हाला हा पीक विमा कधी मिळणार आणि कोणत्या वेळेला मिळणार आणि कोणत्या तारखेला मिळणार, तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा आता कधी मिळणार, तर आज रात्री 9 वाजतापासून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीक विम्याची रक्कम हे जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।